धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार, आक्रोश मोर्चात फोटो दाखवत मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट. आमदार सुरेश धस यांच्यामुळे बीडची बदनामी, विषय संवेदनशील पद्धतीने समजून घेतला असता तर बीड असं बदनाम झालं नसतं. मंत्री पंकजा मुंडेंचा गंभीर आरोप. बुलढाण्यात टक्कलनंतर ब्ल्यू बेबी सिंड्रोमचं सावट, नवजात बालकांचा समावेश, बालकांच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता होते कमी. तिसरी शिकणाऱ्या 8 वर्षीय मुलीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू, गेल्या 4 दिवसातील दुसरी घटना. टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांची सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी, सर्व कार्यालयांमधला मुद्देमाल घेतला ताब्यात, ईडीकडून एफआयआरसह इतर कागदपत्रांची मागणी. कुणी जखमी झालेलं नाही, मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी हायकोर्टाचं निरीक्षण, शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर. राज्यात थंडीचा जोर, नंदुरबारमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमान, तर संभाजीनगर, परभणी, जळगावात पारा 10 अंशांच्या खाली. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज. गोकुळच्या म्हैस दूध खरेदी दरात वाढ, दूध उत्पादकांसाठी खुशखबर, कोल्हापूरसह जिल्हा बाहेरील उत्पादकांना फायदा. विठ्ठल रखुमाईचं ऑनलाईन बुकिंग दर्शन 15 जानेवारीपर्यंत बंद, मकर संक्रांतीला अधिकाधिक भाविकांच्या दर्शनासाठी निर्णय.